हाय नमस्कार. मी आज बनवणार आहे कांद्याची पात माझ्या पद्धतीने, अगदी साध्या सोप्या पद्धतीनं. तुम्ही व्हिडिओ नीट बघा, पूर्ण बघा मी कशी बनवते ती. त्याच्यासाठी मी इथं घेतली कांद्याची पात चिरून. ते पातीला गड्डीला कांदा छोटं बारीक असते तर ती घ्यायची, कारण का ती लई गोड लागते पात. कांदा टाकल्यावर पात गुळचट लागते आणि टेस्ट होती, म्हणून ती कांदे घेतलेत बारीक चिरून. इथं घातली तुरीची डाळ भिजायला, इथं हिरवी मिरची आणि लसूण, इथं शेंगदाण्याची कूट, शेंगदाण्याची कूट, मोहरी आणि जिरी आणि मीठ. इकडं मीठ. आता मी टाकून घेणार आहे मोहरी. मोहरी झाल्यावर जिरं झाल्यावर कांदा आधी परतून घ्यायचा, कारण का पातीचं पाणी होतं, म्हणून कांदा परतून घेतला की पुन्हा पाणी झाल्यावर कांदा परतला जात नाही, म्हणून आधी कांदा परतून घ्यायचा. आणि पांढरा कांदा आहे, पांढरा कांदा कधी बी आयुर्वेदिक चांगला खायला, आणि कवळा कांदा तर छानच त्यात. आता ही कांदा होऊ द्यायचा. आता ही कांदा होऊ द्यायचा. कांदा थोडा नरम झाला की मग पुन्हा लसूण आणि मिरची टाकायची. कोण तांबड्या चटणीची करते, तांबड्या चटणीची पण, लाल तिखटाची पण चांगली होती, हिरव्या मिरचीची पण करतात. फक्त काळा मसाला तिखट चालत नाही ह्याला. चालत नाही म्हणजे चव लागत नाही. आता कांदा चांगला नरम झालाय, ह्यात टाकून घ्यायची आपण हिरवी मिरची. ही मी मिक्सरमधनं काढून ठेवली आधी. हिरवी मिरची आणि लसूण ही त्यात पडलं. आता त्यात ही चांगलं परतून घ्यायचं. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पटकन एका 5-10 मिनिटात होणारी भाजी म्हणलं तर. आता ही मिरची परतून झाली, खाली चिटकायला लागली आणि कलर चेंज झाला. टाकली तवा हिरवीगार होती. आता ह्यात टाकायची पात. मी पात चिरून घेतलेली. ही डाळ आधी मी एक अर्धा तास झालं भिजायला घातली होती. तुरीची डाळ, मटकीची डाळ, हरभऱ्याची तर टाकल्यावर लय भारी लागते. कशी दिसायली बघा, कलरफुल, हिरवी पिवळी. आता ह्यात टाकायचं मीठ आपण जेवढी मिरची घातली ना, त्या मिरचीच्या अंदाजानं मीठ टाकायचं. ही मी मीठ अर्धा चमचा टाकलं, कारण का मी मिरच्या थोड्याच घातलेल्या त्या.
आणि ही माझा नेहमीप्रमाणे ही 2 चमचे कूट. प्रत्येक भाजीला माझ्या 2च चमचे असतो. आता ही एक 5 मिनटं झाकून ठेवायचं. मी आता झाकून ठेवायला लागले. हो का, ही आता मी झाकण काढलं. किती चिटकली, चांगली वापरली. अंगाच्या पाण्याने नुसती वापरू द्यायची, अशी तडतडी छान होते. आणि तयार पण झाली. हो का, 5 मिनटं मी झाकून ठेवली होती. व्हिडिओ लय मोठा होतोय म्हणून मी 5 मिनटं चालू ठेवला नाही बिनकामात. झाली. अजून एक मी करणार आहे दुसरी गंमत. इथं कोथिंबीर चिरून घेतली आणि इथं जिरं, हळद, मीठ, मिरची, लसूण ही बारीक करून घेतले. ह्यात आता ह्यात ह्याच्या करणार आहे मी कोथिंबीरीच्या वड्या. हा व्हिडिओ झाल्यानंतर ही दुसरा व्हिडिओ नंतर लगेच मी टाकणार आहे, तुम्ही बघा. ही बघा झाली कांद्याची पात आता तयार खाण्यासाठी. कशी झाली सांगा कमेंटमध्ये. आम्ही 3च माणसं आहे, आम्हाला काय जास्त लागत. मला त्या काल एका पालवेताईंची कमेंट आली, म्हणली भेंडी ताई एवढी केली पण आमच्या कुठं लागावी एवढी. आमच्यात आहेत 3 माणसं, आम्ही 2 नवरा बायको आणि मुलगा. एवढी भाजी भरपूर होती. अजून दुसरं असतेच की. माझा पूर्ण व्हिडिओ बघा, कमेंट करा मी कशी भाजी बनवली ती. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.